याआधी माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाही. समोर सांगतेच मी तुम्हाला काय झालं ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. अद्विकच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे हा. आणि ब्लॉग इतके लेट येत आहेत त्यासाठी आधीच तुमची माफी मागते. आणि हो, तुम्हाला असं वाटत असेल की दीपाली तर अद्विकच्या बर्थडेला आलेली नव्हती, मग दीपाली कशी काय आलेली आहे. तर दीपाली, पप्पा आणि गोलू हे तिघंही जण दुसऱ्या दिवशी आलेले होते, कारण आम्हाला लग्नाला जायचं होतं, त्यामुळे मग ते लग्नासाठी आलेले होते. पहिल्यांदा ते इकडे आले कारण आईला त्यांना घेऊन जायचं होतं. तिथे त्यांना लग्नात भेटी वगैरे घ्यायच्या होत्या सगळ्यांच्या, म्हणून मग ते लवकर गेले आणि आम्हाला लेट जायचं होतं. तेवढ्या वेळात मला किचन खराब दिसलं, म्हणून मग मी किचन क्लीन करायला लागली. आणि एवढ्या घाईतसुद्धा मी पहिल्यांदा किचन क्लीन करायला लागले. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं ना की असं कधीच झालेलं नाही आहे की मी किचन इतकं लेट क्लीन केलेलं आहे म्हणून. म्हणजे यावेळेला लिटरली 1 महिना झालेला आहे मी किचन क्लीन नव्हतं केलं, आणि एका महिन्यात इतके चिकट डाग लागलेले होते त्याला. तर आता मला क्लीन करायला सुद्धा खूप त्रास झालेला आहे किचनला, पण मी कसं बसं हे लवकर क्लीन केलं. आता शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढंच दाखवू शकते. मोठा ब्लॉग जर असतात तर तुम्हाला पूर्ण किचन क्लीन करताना बघायला मिळालं असतं. आणि खूप मेहनत लागली, पण फायनली माझं किचन मला जसं पाहिजे तसं मी क्लीन केलेलं आहे. वर चिमणी आणि इकडे तिकडे सगळीकडे व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. आणि जेव्हाही माझं किचन क्लीन होते तर मला खूप प्रसन्न वाटायला लागते. तसंच मला यावेळेला छान वाटायला लागलं होतं. आता ही चटणी बनवायची होती, तर ही चटणी कशाची आहे हे पण सांगते. रोज जर 1 चम्मच ही चटणी खाल्ली ना तर बॉडीमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही, अशी ही चटणी आहे. यामध्ये शेंगदाणे, जवस, ड्राय खोबरं, चण्याची डाळ, मुगाची डाळ अशी ही तेलामध्ये पहिल्यांदा भाजून घेतली. त्यानंतर मग मिरच्या भाजून घेतल्या. त्यानंतर मोरिंगाचे पत्ते आणि कढीपत्ते हे सुद्धा भाजून घेतले, आणि थोडं लसूण घालून मिक्सरमधून काढून घेतले. आणि ही आता चटणी रेडी आहे. ही जर 1 चम्मच रोजच्या जेवणात खाल्ली ना तर तुमच्या बॉडीमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि हो, तुम्ही पण ही रेसिपी बनवून नक्की बघा. चला मग, आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.